The second example is that liquid ammonia is used in the ice factory for making ice from water. If water at 20 degrees Celsius is to be converted into 2 kilogram ice at 0 degrees Celsius, how many grams of ammonia are to be evaporated? In the given information, latent heat of vaporization of ammonia is given 341 calorie per gram and latent heat of fusion of ice 80 kilocalorie per kilogram. सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये काय करायचं की अमोनियाचा यूज लिक्विड अमोनिया इज यूज्ड कुठे केला जातो? इन द आईस फॅक्टरी की वॉटरचं रूपांतर आईसमध्ये करण्यासाठी आपण अमोनियाचा उपयोग करतो. मग आता इथं काय केलेलं आहे की फर्स्ट वी टेक द 2 किलोग्रॅम ऑफ वॉटर, द टेम्परेचर ऑफ दॅट वॉटर इज 20 डिग्री सेल्सियस अँड इट इज कन्व्हर्टेड इन टू द आईस. दॅट मीन्स वी डिक्रीज द टेम्परेचर ऑफ दॅट वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सियस टू 0 डिग्री सेल्सियस. ॲट दिस टाईम दिस 2 किलोग्रॅम water is converted into the ice, but at this time continuously water lost the heat and at the same time heat absorbed by the ammonia, and then ammonia is converted into the vapor at 0 degree Celsius. हे 0 डिग्री सेल्सियसला होईल. मग आपल्याला याच्यामध्ये काय काय फाइंड करायचं आहे की इन द गिव्हन इन्फॉर्मेशन लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ अमोनिया इन कॅलरी पर ग्रॅम दिलेला आहे, मास ऑफ द वॉटर दिलेला आहे एम केसमध्ये आणि अमोनियाचे जी काय लॅटेंट हीट दिलेली आहे ती दिलेली आहे सी जी एसमध्ये. मग याचं जरी सी जी एसमध्ये आपण रूपांतर केलं 341 पॉईंट कॅलरी, तर याचं रूपांतर सी जी एसमध्ये केल्यानंतर सुद्धा ॲन्सर किती येणार आहे? 341 किलो कॅलरी पर किलोग्रॅम. कारण 1 कॅलरी इज इक्वल टू 1/100 किलो कॅलरी आणि 1 ग्रॅम इज इक्वल टू 1 कॅलरी इज इक्वल टू 1/1000 किलो कॅलरी आणि 1 ग्रॅम इज इक्वल टू 1/1000 किलोग्रॅम. आणि मग याच्यामध्ये काय होईल की हे किलोग्रॅमचं वर न्युमरेटरला जाईल आणि याचं डिनॉमिनेटर असल्यामुळे 1000 कॅन्सल होईल आणि मग याच्यामध्ये लॅटेंट हीट ऑफ द व्हेपोरायझेशन ऑफ अमोनिया काय येईल? 341 किलो कॅलरी पर किलोग्रॅम. आता या एक्झाम्पलमध्ये काय करायचं आहे आपल्याला की वॉटरचं टेम्परेचर हे 20 डिग्री सेल्सिअसपासून ते 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत डिक्रीज करायचं आहे. म्हणजे वॉटरचं कन्व्हर्शन हे आईसमध्ये करायचं आहे. पण जसजशी वॉटर हीट लॉस करेल ना तसं त्याचं टेम्परेचर कमी कमी होत जाईल आणि एक वेळ असेल की 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसमध्ये असेल पण ते लिक्विड स्टेटमध्येच असेल. मग ॲट 0 डिग्री सेल्सिअस कॉन्स्टंट टेम्परेचरला कंटिन्युअसली हीट काय करावं लागेल? त्याला बाहेर टाकावं लागेल आणि बाहेर टाकल्यानंतर त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला 0 डिग्री सेल्सिअस वॉटरचं कन्व्हर्शन आईसमध्ये करत असताना सुद्धा हीट लॉस करावी लागेल. म्हणजे तिथं लॅटेंट हीट ऑफ जे काय आहे ना ते लॅटेंट हीट ऑफ फ्रीजिंग येईल त्याच्यामध्ये आणि लॅटेंट हीट ऑफ फ्रीजिंग इज ऑलवेज इक्वल टू द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असतं. पाहूया आपण त्याच्यामध्ये. मग इथं लॉस कोण करेल आणि गेन कोण करेल? हीट. वॉटरचं टेम्परेचर डिक्रीज होतं आहे म्हणजे हीट लॉस्ट बाय दी वॉटर आणि मग हीट ॲब्सॉर्ब बाय कोण असेल? अमोनिया. कारण अमोनियाचं कन्व्हर्शन लिक्विड स्टेट इज कन्व्हर्टेड इन टू द व्हेपर आणि म्हणून इथं लिहावं लागेल आपल्याला heat lost by water is equal to heat absorbed by the liquid ammonia. इथं लिहावं लागेल आपल्याला लिक्विड अमोनिया. मग हीट लॉस्ट बाय द वॉटर इथं 2 स्टेजमध्ये घ्यावं लागेल आपल्याला की टेम्परेचर जर आपण हीट लॉस्ट बाय द वॉटर 2 स्टेजमध्ये एक 20 डिग्री सेल्सिअसपासून ते 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत लिक्विड स्टेटमध्ये टेम्परेचर कमी होत असताना हीट लॉस होईल आणि 0 डिग्री सेल्सिअसला वॉटर लिक्विडमध्ये असताना तर आईस करायचं आहे त्यावेळेस त्या 0 डिग्री सेल्सिअस कॉन्स्टंट टेम्परेचरला कंटिन्यू हीट लॉस जर केली तर त्यावेळेस हाऊ मेनी अमाऊंट ऑफ हीट इज लॉस्ट बाय द वॉटर टू कन्व्हर्ट वॉटर इंटू आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअसला तिथं लॅटेंट हीट ऑफ आपल्याला काय फाइंड करावं लागेल? लॅटेंट हीट ऑफ फ्रीजिंग इज ऑलवेज इक्वल टू द फ्युजन आणि म्हणून याच्यामध्ये येईल हीट लॉस्ट बाय द वॉटर इज इक्वल टू M1 मल्टिप्लाइड बाय C1 इंटू इथं फॉल इन टेम्परेचर होईल. फॉल इन टेम्परेचर इट इज एक वेळेस लिहितो मी याच्यामध्ये फॉल इन टेम्परेचर कारण टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअसपासून ते 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत आणलेले प्लस M1 इंटू लॅटेंट हीट ऑफ
फ्युजन किंवा लॅटेंट हीट ऑफ दी फ्रीजिंग येईल M1 × L1. इथं काय होतं आहे की 20 डिग्री सेल्सिअसपासून ते 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर डिक्रीज करत असताना हीट लॉस केलेली, पण इथं मात्र स्टेट असेल त्याची लिक्विडच. मग परत 0 डिग्री सेल्सिअस लिक्विडचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं आहे आपल्याला? आईसमध्ये करायचं आहे. त्यावेळेस या 0 डिग्री सेल्सिअसला कंटिन्यू हीट काय होईल? लॉस होईल. मग इथं टेम्परेचर डिक्रीज होत असताना किती हीट लॉस केली आणि लिक्विडचं सॉलिडमध्ये कन्व्हर्शन असताना पुन्हा आणखी हीट किती लॉस केलेली आहे, या दोन्हीचे मिळून अमाऊंट ऑफ द हीट लॉस्ट बाय दी वॉटर घ्यावं लागेल. इज इक्वल टू ही टोटल हीट गेन कोणी केली असेल? हीट ॲब्सॉर्ब बाय द अमोनिया. मास ऑफ द अमोनिया इज कन्सिडर ॲज ए M2. पण इथं आपल्याला दिलेले आहे लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन ऑफ अमोनिया. त्या 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरलाच अमोनियाचं कन्व्हर्शन, लिक्विड अमोनियाचं कन्व्हर्शन कशामध्ये होते? व्हेपरमध्ये. आणि मग ज्यावेळेस ज्या कॉन्स्टंट टेम्परेचरला लिक्विड इज कन्व्हर्टेड इन टू द व्हेपर होत असेल तेव्हा स्पेसिफिक आपण इथं लॅटेंट हीट ऑफ काय म्हणतो त्याला? व्हेपोरायझेशन. म्हणजे इथं आपल्याला M2 × L2 लिहावं लागेल. L2 इज द लॅटेंट हीट ऑफ दी व्हेपोरायझेशन ऑफ अमोनिया. मग मास ऑफ दी वॉटर इज इक्वल टू 2 kg multiplied by specific capacity of the water is 1, always 1. It may be in MK system or it may be in CG system. 1 kilocalorie per kilogram degree Celsius ही कन्सिडर केली वर. फॉल इन टेम्परेचर ऑफ द वॉटर जे आहे ते आहे 20 - 0 प्लस अगेन मास ऑफ द वॉटर इज 2 किलोग्राम. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस और फ्रीजिंग ऑफ वॉटर इन टू आईस इज इक्वल टू 80 किलोकॅलरी पर ग्रॅम इज इक्वल टू मास ऑफ दी अमोनिया फाइंड करायचं आहे अँड लॅटेंट हीट ऑफ दी व्हेपोरायझेशन ऑफ अमोनिया इज 341 किलोकॅलरी पर किलोग्रॅम हे दिलेलं आहे. इट विल गेट 2 × 20, 2 multiplied by 20 plus 2 × 80 is 160 is equal to M2 × 341. Therefore 40 plus 160 is equal to M2 × 341 and therefore 200 is equal to M2 multiplied by 341 and therefore 200 divided by 341 is equal to M2. आणि मग हेच कसं लिहिता येईल आपल्याला की 341 दिस इज इक्वल टू 0.5864 इथं येईल किलोग्रॅम इज इक्वल टू मास ऑफ द अमोनिया विच इज कन्व्हर्टेड इन टू द व्हेपर. हेच आपण जर ग्रॅममध्ये लिहिलं तर इट विल गेट मल्टिप्लाइड बाय 1000 करावं लागेल. देअरफॉर मास ऑफ द अमोनिया इज इक्वल टू 586.4 ग्रॅम अँड दिस इज द ॲन्सर. इथं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की 20 डिग्री सेल्सिअसपासून 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर डिक्रीज करत असताना आपल्याला वॉटरचं रूपांतर आईसमध्ये करायचं आहे. पण जसजसं वॉटर हीट इव्हॉल्व करेल तसतसं टेम्परेचर डिक्रीज होईल आणि 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत येत असताना ते लिक्विड स्टेटमध्येच असेल. पण 0 डिग्री सेल्सिअसला दी वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द आईस. मग वॉटरचं कन्व्हर्शन आईसमध्ये होण्यासाठी सुद्धा आणखी त्याला हीट इव्हॉल्व करावं लागेल. तेव्हा आपण त्याला लॅटेंट हीट ऑफ फ्रीजिंग म्हणतो किंवा लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. म्हणजे आपल्याला इथं दोन्हीचाही समावेश करावा लागेल आणि दोन्हीचा समावेश केला तरच ॲन्सर ॲक्युरेट येईल. नाहीतर तुम्ही म्हणणार की हीट लॉस्ट बाय द वॉटर. हीट लॉस्ट बाय द वॉटर 2 स्टेजमध्ये केले त्याने. एकदा लिक्विड स्टेटमध्येच असताना टेम्परेचर डिक्रीज 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत असताना आणि त्या 0 डिग्री सेल्सिअसलाच आईसमध्ये रूपांतर करत असताना आणखी हीट काय करावं लागेल त्याला लॉस करावं लागेल. आणि म्हणून मी इथं लॅटेंट हीट ऑफ द फ्युजन किंवा लॅटेंट हीट ऑफ द फ्रीजिंग घेतलेली आहे आणि त्यानुसार याचा ॲन्सर हे आलेला आहे. स्टॉप इट. The fourth example of the heat chapter is that a calorimeter has mass of 100 gram and specific heat 0.1 kilocalorie per kilogram degree Celsius. It contains the 250 gram of liquid at 30 degree Celsius having a specific heat of the 0.4 kilocalorie per kilogram degree Celsius. If we drop a piece of the ice of mass 10 gram at 0 degree Celsius, what will be the temperature of that mixture?
सुरुवातीला काय घेतले, कॅलरीमीटर घेतले की ज्या कॅलरीमीटरचं मास आपल्याला माहीत आहे 100 ग्रॅम आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द कॅलरीमीटर मीन्स कॉपर आहे 0.1 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. आणि त्याच्यामध्ये काय केले, 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लिक्विड घेतले की ज्याचं मास आहे 0.4 किलो, ज्याची स्पेसिफिक कॅपॅसिटी असेल 0.4 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. आणि त्या लिक्विडचा मास घेतलेला आहे 250 ग्रॅम. म्हणजे कॅलरीमीटरचा मास माहीत आहे आपल्याला, लिक्विडचाही मास माहीत आहे. कॅलरीमीटरचे स्पेसिफिक कॅपॅसिटी माहीत आहे, लिक्विडची स्पेसिफिक कॅपॅसिटी माहीत आहे. त्याच्यानंतर कॅलरीमीटर आणि या लिक्विडचं जे काही टेम्परेचर आहे ते सेम आहे 30 डिग्री सेल्सिअस. आपल्याला कॅलरीमीटरच्या टेम्परेचरचा उल्लेख केला नाही, पण त्यामध्ये ओतलेलं जे काही लिक्विड आहे त्याचं टेम्परेचर जे असेल तेच कॅलरीमीटरचं टेम्परेचर असतं. आणि मग याच्यामध्ये काय केलेलं आहे, ते टेम्परेचर दिलं आहे 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे कॅलरीमीटरचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस इनिशियल टेम्परेचर, आणि त्यामध्ये घेतलेल्या लिक्विडचं हे टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे. आणि मग वरून काय केलेलं आहे, आपण आईसचा एक तुकडा घेतलेला आहे. आईसचा तुकडा म्हटलं की त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस, की ज्याचं मास दिलेलं आहे 10 ग्रॅम आईस दिलेलं आहे. आणि मग हे आईस काय टाकलं, या लिक्विडमध्ये टाकलं. मग मला सांगा, आईसचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे, कॅलरीमीटर आणि लिक्विडचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस, अँड वी नो दॅट हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. दॅट मीन्स हीट ट्रान्सफर जी काय होईल ती होईल या लिक्विडकडून आणि कॅलरीमीटरकडून कोणाला, याच्यामध्ये टाकलेल्या आईसला. मग हीट लॉस कोण करेल आणि हीट गेन कोण करेल? इथं निश्चितच हीट गेन कोण करेल किंवा हीट ॲब्सॉर्ब कोण करेल? आईस करेल. पण आईस 2 स्टेजला हीट ॲब्सॉर्ब करेल. एक कुठं, आईसचं रूपांतर त्याच टेम्परेचरला कशामध्ये होण्यासाठी, लिक्विडमध्ये होण्यासाठी. आणि आईसचं लिक्विड म्हणजे वॉटरमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याचं टेम्परेचर कंटिन्यू इन्क्रीज होत राहील, कारण हा सबस्टन्स त्याला हीट प्रोव्हाइड करेल. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होत असतानाही त्या वॉटरला हीट प्रोव्हाइड होईल, आणि आईसचं रूपांतर वॉटरमध्ये होत असतानासुद्धा हीट प्रोव्हाइड होईल. आणि म्हणून आपल्याला इथे लिहावं लागेल हीट ॲब्सॉर्ब्ड बाय दी आईस, हीट ॲब्सॉर्ब्ड बाय आईस इज इक्वल टू, कशासाठी हीट ॲब्सॉर्ब करेल, की त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर होण्यासाठी. आणि मग आपला राहिलेला जो फॉर्म्युला आहे तो मास ऑफ दॅट आईस मल्टिप्लाइड बाय लॅटेंट हीट ऑफ द आईस. मग इथं लॅटेंट हीट ऑफ द आईस आपल्याला दिलेली नाही, पण आपल्याला माहिती आहे की लॅटेंट हीट ऑफ द आईस जे काय असते 80 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस, हे माहीत आहे आपल्याला. म्हणजे इथे एक हीट ॲब्सॉर्ब करेल तो. नंतर हीट ॲब्सॉर्ब्ड बाय, त्याचं वॉटरमध्ये रूपांतर झाल्यानंतर हीट ॲब्सॉर्ब्ड बाय वॉटर फॉर्म्ड ऑन मेल्टिंग ऑफ आईस. आईसचं रूपांतर वॉटरमध्ये झाल्यानंतर ती वॉटर एक काय करेल, हीट ॲब्सॉर्ब करेल. मग ती किती असेल, m1 इंटू स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ दॅट वॉटर मल्टिप्लाइड बाय, इथं आईसने किंवा वॉटरने हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. म्हणजे इथं लिहावं लागेल आपला राईज इन टेम्परेचर. मग वॉटरचं टेम्परेचर कितीने वाढलेले, इनिशियल टेम्परेचर आपल्याला माहीत आहे का, हो इनिशियल टेम्परेचर आहे 0. फायनल टेम्परेचर किती झालेलं आहे, फायनल टेम्परेचर, इफ वी ड्रॉप ए पीस ऑफ आईस ऑफ मास 10 ग्रॅम ॲट 0 डिग्री सेल्सिअस, व्हॉट विल बी द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. मग टेम्परेचर ऑफ द आईस जे काय आहे, आईसचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. मग इन्क्रीज होत असताना टेम्परेचर ऑफ द मिक्सचर इज कन्सिडर ॲज ए टी करूया आपण. मग राईज इन टेम्परेचर सुरुवातीला 0 आहे, वाढत वाढत टीपर्यंत गेलेले. मग राईज इन टेम्परेचर म्हणजे काय, T-0 होईल. आणि म्हणून इथं लिहावं लागेल आपल्याला, सपोज दिस इज इक्वल टू Q1, दिस इज इक्वल टू Q2, M1C1 मल्टिप्लाइड बाय, इथं लिहावं लागेल T-0, कारण आईसचं टेम्परेचर सुरुवातीला 0 डिग्री सेल्सिअस आहे लिक्विडमध्ये, आणि परत त्याचं टेम्परेचर ऑफ मिक्सचर झालेलं असेल T. मग कितीने वाढलं असेल तर याचा डिफरन्स घ्या. इक्वेशन 2 नाव दिलेलं आहे. हीट लॉस्ट बाय कोण करेल, हीट लॉस्ट बाय दी कॅलरीमीटर. हो, कॅलरीमीटर लॉस करेल, कारण कॅलरीमीटरचं इनिशियल टेम्परेचर ॲज कम्पेअर टू द आईसपेक्षा जास्त आहे, आणि इट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. मग हीट लॉस्ट बाय द कॅलरीमीटर इज इक्वल टू मास ऑफ द कॅलरीमीटर मल्टिप्लाइड बाय स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ द कॅलरीमीटर मल्टिप्लाइड बाय हीट लॉस्ट केली म्हणजे याचं टेम्परेचर कमी होईल. त्यालाच आपण फॉल इन टेम्परेचर म्हणूया, फॉल इन टेम्परेचर.
M2 मल्टिप्लाइड बाय C2 मल्टिप्लाइड बाय फॉल इन टेम्परेचर म्हणजे किती होईल, फायनल टेम्परेचर आलेलं आहे T, इनिशियल टेम्परेचर आहे 30, पण इनिशियल टेम्परेचर हे टेम्परेचर ऑफ मिक्सचरपेक्षा जास्त आहे, म्हणून इथं आपल्याला फॉल इन टेम्परेचर लिहावं लागेल 30 - T लिहावं लागेल. याला म्हणूया आपण Q3 म्हणूया. आणखी हीट लॉस कोण करेल, हीट लॉस्ट बाय द लिक्विड इन द कॅलोरीमीटर, हीट लॉस्ट बाय द लिक्विड इज इक्वल टू, ते किती येईल हीट लॉस्ट बाय द लिक्विड इज इक्वल टू M3 × C3 × फॉल इन टेम्परेचर. मग फॉल इन टेम्परेचर तर सेम आहे, Q4 इज इक्वल टू M3 × C3 × 30 - T. इथं लिहायचं, लेट द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर बी T, लेट द टेम्परेचर ऑफ मिक्सचर बी T घेतलेले आपण. आणि मग बाय प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय दिले, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, हीट ॲब्सॉर्ब बाय द कोल्ड बॉडी इज ऑलवेज इक्वल टू द हीट लॉस्ट बाय द हॉट बॉडी. मग इथं ज्या ऑब्जेक्टने हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे ती कोणती दिलेली आहे की Q1 + Q2 इज इक्वल टू लॉस कोणी केलेले आहे, कॅलोरीमीटर आणि लिक्विड, हे लिहिलेलं आहे मी. आणि मग व्हॅल्यू पुटअप करा. Q1ची व्हॅल्यू आहे M1 × L1 प्लस Q2ची व्हॅल्यू आहे M1 × C1 × T इज इक्वल टू Q3ची व्हॅल्यू आहे M2 × C2 × 30 - T प्लस Q4ची व्हॅल्यू आहे M3 × C3 × 30 - T. तर याच्यामध्ये M1ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. M1 हे रिलेटेड कोणाशी घेतलेले आपण, आईसशी घेतलेलं आहे. आणि आईसचं जे काही आपल्याला मास दिलेलं आहे ते आईसचं मास दिलेलं आहे 10 ग्रॅम. 10 × 80 प्लस M1 Q2 काय आहे, हे M1 तर कॉमनच येईल, इथं सुद्धा किती येईल 10च येईल, कारण त्या आईसचं कन्व्हर्शन 10 ml ऑफ वॉटरमध्ये झालं असेल. स्पेसिफिक कॅपॅसिटी 1 दिलेली आहे आणि याचं टेम्परेचर ऑफ मिक्सचर T कन्सिडर केलेलं आहे आपण. M2 इज रिलेटेड टू द हीट लॉस्ट बाय द कॅलोरीमीटर. M2 इज रिलेटेड टू द मास ऑफ द कॅलोरीमीटर. मास ऑफ द कॅलोरीमीटर दिलेला आहे 100 दिलेला आहे. स्पेसिफिक हीट दिलेले आहे 0.1 दिलेले आहे. आपण हेही किलो कॅलरीमध्येच घेतलेलं आहे. देन इन ब्रॅकेट 30 किंवा 30 - T आपण इथं कॉमनही काढू शकतो. प्लस M3 जे काय आहे, M3 आपल्याला दिलेला आहे मास ऑफ दी, एक मिनिट, मास ऑफ द लिक्विड, अँड दॅट मास ऑफ द लिक्विड इज 250 ग्रॅम मल्टिप्लाइड बाय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिलेली आहे 0.4 आणि आपण याच्यामधून कॉमन जे काय काढलेलं आहे 30 - T कॉमन काढलेलं आहे. आणि मग इथं काय येईल 800 प्लस 10T इज इक्वल टू, इथं 100 × 0.1 इज 10 प्लस 250, 25 चोक 100, इथं मल्टिप्लाय करा. 25 हाफ, ही 4 पॉईंट डेसिमल पॉईंट काढण्यासाठी हे कॅन्सल करा. आणि 25 4 100 येईल, इथं 100 आउट ऑफ द ब्रॅकेट जे काय येईल ते येईल 30 - T. आणि मग आता याचे आन्सर आपण या साईडला लिहूया. दिस इज इक्वल टू 800 प्लस 10T इज इक्वल टू 110 मल्टिप्लाइड बाय 30 - T. इथं प्रॉडक्ट करावाच लागेल. 800 प्लस 10T इज इक्वल टू 33, टेक 2 0 मायनस 100 and T. हे 100 and T शिफ्ट करा. 10T प्लस 110T इज इक्वल टू 3300 मायनस 800 इज इक्वल टू 120T इज इक्वल टू, दिस इज इक्वल टू हाउ मेनी 3300 मायनस
800 म्हणजे इथं आपल्याला सबट्रॅक्शन केल्यानंतर जे काय येईल 2500 अँड देअरफॉर टी इज इक्वल टू 2500 divide by 120 0 get cancel and t is equal to 12 to the then 20.8 degree Celsius. This is nothing but the temperature of the mixture. विद्यार्थी मित्रो, याच्यामध्ये आपल्याला दोन कंडिशन लक्षात ठेवावं लागतील की जेव्हा आईस डीप केला तेव्हा आईसचं 0 डिग्री सेल्सिअसला सॉलिड स्टेटमध्ये असताना तो जेव्हा 0 डिग्री सेल्सिअसला लिक्विड स्टेटमध्ये असेल त्यावेळेस तो हीट ॲब्सॉर्ब करेल, लॅटेंट हीट येईल. आणि एकदा का तो लिक्विड स्टेट 0 डिग्री सेल्सिअसमध्ये आला तर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत असताना हीट ॲब्सॉर्ब केलेली असेल तेही आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आणि हीट लॉस्ट बाय दी हॉट बॉडीमध्ये कोण आहे? कॅलोरीमीटर आणि लिक्विड घेतलेला आहे. त्याचा फॉर्म्युला m/c फॉल इन टेम्परेचर लिहा, हे आन्सर मिळून जाईल. आणि मग फायनली आपण काय लिहिणार? द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर इज इक्वल टू 20.8 डिग्री सेल्सिअस.